कडेगाव शहराला लवकरच स्मार्ट सिटी करण्याचा मानस धनंजय देशमुख। कडेगाव शहरातील 28 लाख किमतीच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन नगराध्यक्ष धनंजय देशमुख यांच्या शुभ हस्ते संपन्न। कडेगाव नगरपंचायतीच्या निवडणुकीत कडेगाव शहरवासियांनी मोठ्या विश्वासाने कडेगाव नगरपंचायतीची सत्ता भाजपाला दिली। शहरवासियांनी दाखवलेल्या विश्वासाला कुठेही गालबोट न लागता माजी आमदार पृथ्वीराज देशमुख व सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांच्या नेतृत्वाखाली निवडणुकीत दिलेल्या प्रत्येक आश्वासनाची पूर्तता केली असून शहरात सध्या रस्ता काँक्रिटीकरण, आरसीसी गटर बांधकाम, पेव्हिंग ब्लॉक बसवण्याची कामे चालू असून शहरातील एकही विकास काम प्रलंबित न ठेवता शहराला लवकरच सर्व सोयी सुविधायुक्त स्मार्ट सिटी करण्याचा मानस असल्याचे प्रतिपादन कडेगावचे विद्यमान नगराध्यक्ष धनंजय देशमुख यांनी केले। ते कडेगाव शहरातील प्रभाग क्रमांक 16 व 17 मधील मंजूर झालेल्या विविध विकास कामांच्या भूमिपूजनाप्रसंगी बोलत होते। यावेळी उपनगराध्यक्ष रंजना लोखंडे, सार्वजनिक बांधकाम सभापती पैलवान अमोल डांगे, आरोग्य सभापती निलेश लंगडे, नगरसेवक विजय गायकवाड, हाजी मुख्तार पटेल, नगरसेविका मनीषा राजपूत, भाजपाचे शहराध्यक्ष संदीप गायकवाड प्रमुख उपस्थित होते। प्रभाग 17 मधील महेश भोसले घर ते हनुमंत मिस्त्री घरापर्यंत रस्ता काँक्रिटीकरण करणे 14 लाख व प्रभाग 16 मधील गिरी गोसावी घर ते कोडे घरापर्यंत पाईपलाईन गटार व रस्ता काँक्रिटीकरण करणे 14 लाख अशा 28 लाख रुपयाच्या विकास कामांचे भूमिपूजन नगराध्यक्ष धनंजय देशमुख यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले। यावेळी नगरसेवक सुधाकर चव्हाण, युवराज राजपूत, माजी नगरसेवक हनुमंत शिंदे, राकेश झरक, इंद्रजित पवार, जितेंद्र देशमुख, महेश भोसले, हनुमंत राजकर, बाळू चौगुले, वैभव भोसले, रोहित दन्ने, दिग्विजय देशमुख यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते।